तर या बाजूला कशासाठी आले तर ते आपली टरबूज काढायची, कारण ती लगेच पिकतात. आम्ही 4-5 परवा काढलेली मी दाखवते व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओ अजून एडिट नाही केला. तर आज पण मी राहिलेली काढणार आहे, कारण ती आतून पिकलेली आहेत. तर चला बघा वेल, आणि इतकी भरली आहेत ना, तुम्ही बघू शकताय. इतकी सुंदर अशी आली आहे तशी टरबूज आहे बघा, वेगळं शेप आहे. पिकले वेल तुटा कलर वरच आता मला कळालं बघा, असं पिकून खराब होतात. हे दिसतंय का? तर आपण हे काढून घेऊया. एक निघालेला आहे. हे बघा, पीक भरपूर आहे ह्याला. एक, दोन, तीन. हे लास्ट तोडलं फ्रेंड्स. आता इतकी झाली आहेत ना, ती सगळी मला वेचायची. तुम्हाला अशी टेबलवर अशी लावून दाखवते. काय म्हणतात, कलिंगडाचा वेल काढून टाकणार आहे म्हणून मी इथं आलेले आहे. एकच कलिंगड राहिले, ते तेवढं तोडून घेते, म्हणजे ही जागा ना साफ होईल. ह्याचं पीक झालेलं आहे, मी दाखवलेली पानं आहे तुम्हाला. भरपूर आपल्याला कलिंगड मिळाली ह्या वेलाची. तर बघा हा एक फ्रेंड्स दमून बसलेले आहे एवढं हार्वेस्टिंग करून. हे बघा, या झारीनं सगळं धुतले, हे सगळे चिखलानं माखलेले. आणि खूप लोक म्हणत होती ते कसं दिसतंय, म्हणून मी आज तुम्हाला एक आता फार्म टू प्लेट, चला लगेच मी कट करून दाखवणार आहे. मला माहित नव्हतं एवढं पीक आहे. इथल्या लोकल माळीनं सांगितलेलं की ह्याला आपण खरबुजाच म्हणतात, आणि ते लोक ना काकवीमध्ये घालून ह्याला खातात, त्याच्या फोडी काकवीमध्ये घालतात. आम्ही पण लहानपणी टरबुजावर साखर घालून खायचो. तर हे त्यातलं आहे, कारण हे गोड नसतं पण छान लागतं. दाखवतो तुम्हाला, हे बघा, सेम आपल्या टरबुजासारखा आहे आणि मस्त लागतं. छान पिकलेलं आहे फ्रेंड्स, असं नाही की पिकलेलं नाही. ह्या बिया, हे बघा, बिया काढून टाकायच्या आणि हे खायचं सगळं. तर हे आहे आजचा माझा ब्रेकफास्ट. मस्त पैकी ऑर्गॅनिक टरबूज खाणार आहे मी ब्रेकफास्टला. कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग? हे पहा, टोटल 15 काढलेले आहेत मी. आणि हो, नजर लागायला नको या 15 टरबुजांना. हे बघा, एक तुम्हाला माहितच आहे, एक आपण कलिंगड पण तोडलंय. तर पहा, 16 झाले टोटल. अजूनही भरपूर आहेत वेलाला. परत भेटूया, बाय बाय.